चे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट प्रभाकर डोकरे साहेब यांना विनंती करतो की आपण योगेशला ती ट्रॉफी प्रदान करायची आहे. मॅन ऑफ द मॅच घेतली म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये जाऊन पोहोचला काही काय असं वाटतं. परंतु असो, बेस्ट ऑफ लक योगेश, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. परंतु असो, मॅन ऑफ द सिरीज सुद्धा पटकावी सदिच्छा व्यक्त करतो आणि मैदानाकडे बोलतो. चालू असलेला सामना अनुष्का 11 वर्सेस सुजल 11. सुरेख फटका, जबरदस्त, ये होती है भाई, इसे कहते हैं क्रिकेट. दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पालकर माणूस भारी. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखर राजेशच्या फलीमधून निघालेला कडवा प्रहार. नवनाथ, तुझं कौतुक मैदानावरती करेल तेवढं कमी पडेल, कारण खरोखर दाद दिली तू, परंतु पायाचा थोडासा अंदाज चुकला. सुरेख फटका, राजेशच्या फलीमधून निघालेले कडवे प्रहार झेलताना दिसत नाहीये तो गोलंदाज. सर्व संघाची सारखीच सोय, नाही कुणाला त्रास, प्रत्येकाला हार जीत आहे, कोणी फेल कोणी पास, प्रत्येकाला हार जीत आहे, कोणी फेल कोणी पास. तेजस गोलंदाजी मार्कवर आहे, कडवे प्रहार सहन करत नाहीये, परंतु आता मात्र आक्रमक पवित्रा घेतला. सावध पवित्राने फलंदाजाने सुद्धा जाणला, कॉल बॅक दिला नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला आणि सांगितलं की वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. दरम्यान 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र 10 वरती. सुजल 11. सुरेख पाहतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय, चांगल्या पद्धतीचे क्षेत्र रक्षण. एक धाव पूर्ण केली, दुहेरी धाव सुद्धा पूर्णत्वाला नेताना दिसत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करतायत त्यांना मात्र मी नक्कीच सूचित करू इच्छितो, जेवढा लवकर तुम्ही सामना संपवायचा प्रयत्न कराल तेवढा तुमचा फायदा होणार पुढच्या वेळेस. परंतु असं कोण किती ऐकते ते पाहूया आणि मैदानाकडे वळूया. गोलंदाजी मार्कवर तेजस. सुरेख फटका, अकलेचा बुद्धीचा वापर केला, सुंदर गॅपचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. चेंडू थर्ड मॅन दिशेतून निघून गेला, तो मात्र सीमारेषे बाहेर, सनसनीत चौकार. वाजवत आहे का पोलिसांचा सायरन वाजवत आहे मलाच कळलं नाही. हा पालकमंत्री त्यांचा भोंगा जोरात असतो, तुम्हाला माहित नाही अजून. तुम्ही मला असं वाटतं थोडे संपर्कात आले नाहीत शिंदे साहेबांच्या. ते ज्यावेळी बोलायला माईक वरती येत आहेत ना, ते भल्या भल्यांची खाट पडते. माझी सुद्धा पडली ती दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती. कान मंत्र चांगले असतात त्यांचे, जरा समाचार घ्यावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती एका षटकाच्या अंती 16 वरती. 16 वरी सरलाय मित्रांनो, धोका टळून गेलाय, 17व्या वर्षात आलाय, परंतु धोक्याच्या ऐवजी खतरा सुद्धा निर्माण झालाय. काय होईल सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज दिनेश. तत्पूर्वी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो कृष्णा पवार यांना. धन्यवाद संदीप. मी पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं खेळाडूंचं स्वागत करतोय. वळत्या मैदानाकडे सामना अनुष्का 11 वर्सेस सुजल 11. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अनुष्का 11 जो क्षेत्ररक्षण करतोय हा संघ, मी विनंती करेन संघनायकाला की जास्तीत जास्त फास्ट खेळणं गरजेचं आहे, कारण त्यामध्येच आपला फायदा आहे. जर का थोडासा अंधार झाला आणि खेळपट्टीचा विचार केला, मैदानाचा विचार केला, आउटफील्ड खूप फास्ट आहे, तर शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी दमछाक लागू शकते. धावा चेस करताना, धावांचा पाठलाग करताना गोलंदाज तयार आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू खणून काढलाय, चेंडूला तितकं चांगलं सुरेख
क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पॉइंट क्षेत्रामध्ये. तर माझ्या समवेत बसलेत स्कोरर निकेश राऊत सांगतायत की या गोलंदाजाला पाहिलं की सोहेल तन्वीर याची आठवण येते. निश्चितच बॉलिंग ऍक्शन रनअप आणि निश्चितच सोहेल तन्वीरची आठवण होणारच, कारण सोहेल तन्वीर असा एक गोलंदाज आहे ज्याने भरपूर सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तर गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा दिनेश स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे. राजा, ज्या राजाने खऱ्या अर्थानं राजासारखी फलंदाजी केली होती. 6 चेंडू 16 धावांची बहारदार खेळी केली. तो राजा पुन्हा एकदा मैदानावर. स्ट्रायकर एंडला फलंदाज, नॉन स्ट्रायकर एंडला मुकेश. कट केलाय चेंडूला, शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धन्यवाद डिझास्टर, धन्यवाद मृत्युंजय ढोल पथक. खरोखरच खऱ्या अर्थाने एक जबरदस्त नाव सुद्धा शोधून काढले या ढोल पथकाने. मृत्युंजय ढोल पथक नेरळ. सुरेख गोलंदाजी करतोय तर तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू खणून काढलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार, संपत देशमुख देती सर्वांना. धन्यवाद विजय मास्टर. खरोखरच राजेंद्र शेलार असतील, संपतदादा देशमुख असतील, तसेच आमचे या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण साहेब. सुरेख आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. मात्र यावेळेस 8 चेंडू 26 धावांची बहारदार खेळी करणारा फलंदाज राजा मात्र बाद होतोय. वांगी गावाची शान. बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार, संपत देशमुख देती सर्वांना मान. पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. धन्यवाद. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय योगेश. योगेश कशी फलंदाजी करणार आहे, कारण मॅन एंट्री पॉवर प्ले तर दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं होतं. तीच हाणामारी करत होता तो राजा. मात्र हाणामारी करण्याच्या प्रयत्नात 9 चेंडू 26 धावा करून माघारी परतलाय. 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 9 चेंडू 26 धावा. वैयक्तिक 26 धावांवर बाद झालाय. सांघिक धावसंख्या 27 असताना नौका फलंदाज योगेश मैदानामध्ये गेला. त्याला विनंती करतोय मित्र, फास्ट, वेळ खूप कमी आहे, बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा दूरवर जायचं आहे. सुरेख चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पंच इशारा देत आहेत स्क्वायर चेंडू आहे. आव्हान तर वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 27 धावा धावफलकावर येत आहेत. क्षमासाबे 28 धावा धावफलकावर येत आहेत. एकूण 28 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. गोलंदाज दिनेश याला मात्र एक खराब चेंडू टाकला. यावेळेस मात्र चांगला कमबॅक करतोय. जोरदार अपील. इनसाइड एज लागली. सुंदर झेल टिपला यष्टीरक्षकाने. फलंदाज बाद. पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल वांगी क्रिकेट प्रीमियर लीग बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल वांगी क्रिकेट प्रीमियर लीग. धन्यवाद डिझास्टर. पीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीगचं जे लॉन्चिंग, ही धून ज्यावेळेस लॉन्च करण्यात आली, अतिशय सुंदर कलाकृती या ठिकाणी सादर करण्यात आली होती. खऱ्या अर्थानं त्यांचं आपण कौतुक करायला हवं ज्यांनी कलाकृती सादर केली. संदेश कोरिओग्राफर आहेत, संदेश सरफरे, फ्लाइंग कोरियन सेल डान्स अकॅडमी बदलापूरचं हे कोरिओग्राफर इव्हेंट्स. खरोखरच चांगल्या इव्हेंट्स पाहायला मिळालं
आणि चांगला डान्सिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळालं. संदेश सरफरे यांनी कोरिओग्राफ केलेला डान्स. आणि क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं झालंय ग्रामीण क्रिकेटमध्ये की स्वतःची धून लॉन्च करताना डान्सिंग केलं गेलं आहे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2017 या शृंखलेमध्ये गोलंदाज सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं दुसरं घेऊन येतोय तेजस. सुरेख चेंडू यावेळेस चकमा घाललाय फलंदाजाने, चकमा घाललाय यष्टी रक्षकाने आणि 4 धावांचा बोनस मिळालाय. 22च्या स्वरूपात 4 धावा येत आहेत. धन्यवाद दडीचे. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकाच धावेवर समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 2 बाद 33. 2 बाद 33 धावसंख्या पाहायला मिळतीये. चांगली धावसंख्या उभारले. जे प्रेक्षक व्हाईट पट्टीच्या आतमध्ये बसलेत प्लीज स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस कक्ष बाहेर बसायचे. स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस कक्ष समोर जे आहेत दत्ता शेठ बनवडे आपणास विनंती आहे की आपण त्यांना बाहेर काढायचंय. जे आतमध्ये बसलेत व्हाईट पट्टीच्या आतमध्ये जे कोणी बसलेत त्यांना विनंती करण्यात येते की आपण मागे जायचंय प्लीज. यावेळेस सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवर झेल टिपला पण एक पाय सीमारेषे पलीकडे गेला होता त्याने मात्र यावेळेस कोणतीही चुकी केली नाहीये. अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय निखिल. पुन्हा एक सुरेख चेंडू जबरदस्त स्टायलिश प्रहार पाहायला मिळते. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा सहज पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 35 धावा. 3 बाद 35. नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय अमर. स्ट्रायकर एंड लास्टर आहे योगेश. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश. नॉन स्ट्रायकर एंडला अमर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तेजस. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. डीप मिड विकेट क्षेत्र कोणतीही चुकी करत नाहीये. सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी. सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. धन्यवाद डिझास्टर. खरोखरच सर्वांच्या मुखातच पाहायला मिळते दीपक सन्माननीय दीपक चव्हाण साहेब माणूस भारी. कारण त्यांनी जी मेहनत घेतली या शृंखलेसाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्या सहकार्यांनी त्या कष्टाचे कुठेतरी फळ पहिल्या दिवसामध्ये तरी निश्चितच पाहायला मिळालंय. कोणतेही व्यत्यय मैदानामध्ये आलं नाही. कोणतेही संघात कोणता प्रॉब्लेम आला नाही. प्रत्येक संघाने आयोजकांना सहकार्य केलं. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज कपिल. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज
योगेश अमर, क्षमा असावी, योगेश हा फलंदाज बाद झालाय. अमर आणि कपिल ही जोडखळी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. सुरेख चेंडू उंचावरून मारलाय. बराच वेळ हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू मात्र सेफली लँड झालाय जमिनीवर. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळाली. मात्र 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 37 धावा. ऋतिक, गोलंदाज ऋतिक चौथं षटक घेऊन आलाय. चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजाची ऍक्शन. यावेळेस सुरेख चेंडू इनसाइड एज लागली. फलंदाज बाद. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल मंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. धन्यवाद दिग्गज. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय वीरेश. स्ट्रायकर एंडला असणारे वीरेश कशी फलंदाजी करतोय, कारण एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. जसं झालं होतं ऑल आउटचा पराक्रम केला होता या अगोदरच्या सामन्यात. काराव प्रतिष्ठान हा संघ ऑल आउट झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध झुंजला होता पीएम ग्लॅडिएटर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टॉप एज लागली. बाद होत आहे फलंदाज. बॅक टू बॅक दुसरी विकेट. सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी. सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या धन्यवाद सागर पार. तर प्रश्नचिन्ह उभा राहिला या गोलंदाजाच्या कारकिर्दीवरती की पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातील पूर्ण करताय का. ज्या काराव प्रतिष्ठानच्या गणेशाने एक रनआउटच्या स्वरूपात आणि 2 झेलबाजाच्या स्वरूपात 3 गडी लागोपाठ बाद केल्या होत्या. मात्र हा गोलंदाज बॅक टू बॅक 3 गडी झेलबाद किंवा स्टंप त्रिफळाचित किंवा पायचित पकडण्यामध्ये सफल ठरतोय का. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, त्याच दिशेने चेंडू विरकावण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फलंदाजाचं नशीब बलवत्तर आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजवर सुरक्षित आहे. निश्चितच एक सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलाय ऋतिक. या गोलंदाजाने 4 चेंडू टाकले, 2 गडी बाद केल्यात आणि अवघ्या 2 धावा दिल्यात. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र चेंडूने गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. 1 धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती 38 धावा धावफलकावर येत आहेत. 6 बाद 38. 6 फलंदाज बाद झाल्यात. 38 धावा धावफलकावर आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना अनुष्का 11. गेम स्टार्टेड. अनुष्का 11 प्रथम फलंदाजी करतोय. आतापर्यंत धावा जमवल्यात. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकाच धावेवर समाधान. पंचांचा षटक संपल्याचा निर्वाळा येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 39 धावा धावफलकावर येतात. शेवटचं षटक शिल्लक आहे. प्लीज कृपया विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, अनुष्का 11 जो क्षेत्ररक्षण करतोय त्या संघनायकाला मी विनंती करतो की फास्ट 6:21 झाली आहेत. 6:25 पर्यंत आपण सीमारेषेच्या बाहेर यायला हवं. जर आपल्याला चांगली फलंदाजी करायची असेल तर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज बाळू. गोलंदाज बाळू कशी गोलंदाजी करणार आहे, कारण पहिल्या गोलंदाजांचा विचार केला तेजसने 16 धावा दिल्या, त्यानंतर दिनेशने 12 धावा दिल्या, नंतर तेजसने 7 धावा दिल्या आणि ऋतिकने मात्र 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तर बाळू कशी गोलंदाजी करणार आहे. स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज
अमर. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर घोषित होत आहे. लाईन आणि लेंथ भरकटतोय. आव्हांतर धाव मिळते. या आव्हांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या होती 40 धावा. खरोखरच या मैदानामध्ये आजचा इतिहास आहे की 40 धावसंख्येच्या पुढेच धावा जमवण्यात सफल ठरलेत. पुन्हा एक सुरेख चेंडू मिडल एसटीवरून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. पंचांकडे स्क्वेअरची दात मागितली होती स्ट्रायकर आणि फलंदाजाने, मात्र पंचांनी ती फेटाळून लावली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या स्तब्ध होतीये, स्थिर उभी राहतीये 40 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ भरकटतोय. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळतीये. जास्तीत जास्त अतिरिक्त धावा जर का दिल्या तर निश्चितच आपण पराभवाला आमंत्रण देतोय हे ओळखणं गरजेचं आहे गोलंदाजाने. जरी 40-41 धावा झाल्या असतील पण एक वाईट चेंडू आणि त्यानंतर येणारा एखादा षटकार संपूर्ण चित्र पलटतं आणि तसं चित्र पलटणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे 42 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 42 धावा धावफलकावर आल्यात. तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये खरोखरच डावखरा आणि उजवा फलंदाज जर का असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नेहमीच दमछाक लागत असते आणि तीच दमछाक या ठिकाणी लागली आहे. गोलंदाज तयार आहे. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस. धन्यवाद डिझा मास्टर. एकूण धावसंख्या होती या चौकाराच्या मदतीने 46 धावा. पुन्हा सुरेख चेंडू मिसफिल्ड करतोय क्षेत्ररक्षक. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सागर पालकर माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. निश्चितच डिझाय मास्टर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. गगनचुंबी षटकार लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. स्वयंसेवक चेंडूची पूर्तता करायची. प्रीमियर लीगचे जमले. जुना चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. ढोल पथक आपण थांबायचं आहे. क्षमासावी चेंडू मैदानामध्ये येतोय. धन्यवाद मृत्युंजय ढोल पथक नेरळ. तर निश्चितच प्रणव कामरी यांच्याकडून मनोज देशमुख यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सुरेख चेंडू टाकला होता. चकमा खाल्ला यष्टी रक्षकाने. चेंडू 22च्या स्वरूपात 4 धावांसाठी. मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर. धन्यवाद डिझा मास्टर. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रणव कामरी यांनी मनोज देशमुख या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. ज्या मनोज देशमुखने अवघ्या 6 चेंडूंचा खेळ केला आणि वैयक्तिक 15 धावा जमवल्या. एकूण धावसंख्या झाली आहे 60. 61 धावांचं आव्हान असणार आहे. या षटकामध्ये तब्बल 21 धावा जमवण्यामध्ये सफल ठरलाय. तो सुजल 11 हा संघ. तर सुजल 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि मैदानामध्ये काय घडणार आहे, मैदानामध्ये काय बिघडणार आहे, कोण कोणावर हवी होणार, गोलंदाज फलंदाजावरती की फलंदाज गोलंदाजांवरती,
हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संदीप बोराडे यांना. धन्यवाद कृष्णा. नक्कीच पाहतोय क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा आणि या क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्याचा पहिला दिवस गोड होताना दिसतोय. शेवटाकडे पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. शेवटच्या सामन्यातील प्रथम सत्र संपलंय आणि या प्रथम सत्रात आपण जर पाहायला गेलं तर सुजल 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 60 आणि विजयासाठी मात्र 61 धावांची गरज. फलंदाज मैदानात रवाना व्हायचा आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर खरोखर जे गाणं वाजतंय सन्माननीय दीपक सावंत असतील, नक्कीच सागर पारकर असतील, योगेश माफी असावी दीपक चव्हाण असतील, सागर पारकर, योगेश राऊत, मोहन सावंत असतील. किती जणांची नावं घेणार कारण ज्या पद्धतीने आयोजन केलंय लाजवाब आयोजन आहे. आयोजनात कोणतीही त्रुटी आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. युट्यूब असेल नक्कीच ज्या पद्धतीत झलकतोय आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही यापूर्वी युट्यूब वरती झलकलाय परंतु आज मात्र खऱ्या अर्थाने येत्या 2 तासात मोबाईल पूर्णपणे हँग झालाय आज कारण ज्या पद्धतीच्या मात्र रिस्पेक्टफुली ज्या खरोखर ज्या रिस्पेक्टफुली आम्हाला पोस्ट आल्या त्या खरोखर लाजवाब आहेत आणि जबरदस्त पोस्ट आम्हाला सध्या तरी आमच्या तालुक्यातून आल्या त्यामुळे नक्की तुमचे धन्यवाद देईल कारण ज्या पद्धतीने ही लोकप्रियता असते ती लोकप्रियता पोहोचवण्याचं कार्य तुम्ही आजच्या आयोजनामार्फत आमचं सुद्धा करताय त्यामुळे तुमचे सुद्धा धन्यवाद. दरम्यान तमाम प्रेक्षक ज्यांनी मात्र आज संपूर्णपणे आम्हाला झेललंय कारण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तरी PPL आहे आणि वांगणी परिसरात प्रथमतःच क्रिकेटचं समालोचन आम्ही करतोय. बऱ्याच वर्ष झाले आम्ही कर्जत, कालापूर असेल, रायगडकडे वळण घेतात, मुरबाड साईडला सुद्धा जाऊन आले परंतु वांगणीचे प्लेयर आमच्यासाठी नाविन्यपूर्ण आहेत त्यामुळे थोडा इतिहास आम्हाला त्यांचा माहित नाहीये त्यामुळे थोडं क्षमस्व असाव्या कारण जो इतिहास असला तर थोडी कॉमेंट्री रंगतदार स्थितीत होत आहे परंतु असं ही शंका मात्र येत्या 2 दिवसात तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. दरम्यान जाऊया खेळपट्टीकडे. सलामीची जोडी मैदानात आली आहे. मनोहर आणि अनिल आणि गोलंदाज पहिला हादरा दिला जातोय तो मात्र मनोहरच्या स्वरूपात. विलास गोलंदाजी मार्क वरती सज्ज असताना काटेकी टक्कर. धन्यवाद अडीजे मास्टर. तलाक पिक्चर का डायलॉग है भाई. करिश्मा कपूर बोलती है दुकान खुली नहीं तो कर्फ्यू लग गया आणि खरोखर सध्या तरी कर्फ्यू लावलाय तो मात्र फलंदाजाच्या स्वरूपात तो मात्र अनुष्का 11 संघाच्या गोलंदाजाने. मनोहरच्या पारीचा अंत झालाय. जबरदस्त मोठा हदरा असेल तो मात्र अनुष्का 11 संघाला. सुजल 11 संघाचा हा गोलंदाज विलास नावात विलास आहे परंतु कितपत विलासमान होणार तो मात्र मैदानात. स्ट्रायकर एंड वरती खेळणारा फलंदाज अनिल. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तेजस. अनुष्का 11 आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे. सुजल 11 माफी असावी. सुरेख फटका पाहायला मिळाला. नक्कीच झटीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सनसनीत चौकार आणि या 4 धावींच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धन्यवाद अडीजे मास्टर. मनोहरच्या पारीचा अंत झाला. कर्फ्यू लावला आता परंतु त्याच कर्फ्यूला झुकारून दिलं तेजसने. जशाच तसं उत्तर ईट का जवाब पत्थर से. विकेट घेतले चौकार तर अर्जित करणार. सुरेख फटका परंतु हवेत उंच भरारी. तेजसच्या पारीचा सुद्धा अंत. जबरदस्त दुसरा हदरा. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. मोहन सावंत, वीरेंद्र जवेरी त्याची न्यारीच कामगिरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. धन्यवाद डीजे मास्टर. पाहतोय आपण नक्कीच डीजे कृष्णा. खऱ्या अर्थाने मी
ह्या आयोजकांचे धन्यवाद देईल, कारण या वांगणीकरांचे धन्यवाद देईल. वांगणीमध्येही बरेचसे कॉमेंटेटर आहेत, परंतु आज आपली वर्णी लागले, आपलं भाग्य समजावं लागेल, सौभाग्य म्हणेल मी, कारण या सुखद क्षणांचा आपण साथीदार होत आहे. अशीच एक टुर्नामेंट रंगली होती जी मात्र 20 दिवसांपूर्वी नालासोपारा येते, ज्या नालासोपारामध्ये माझी वर्णी लागली. कंपनीतले मेंबर्स होते, त्यांनी नेऊन ठेवलं आणि खरोखर बक्षिसांचा वर्षाव झाला होता. ते आकडा मी सांगणार नाही, परंतु असं दरम्यान सुरेख फटका आणि इथे बक्षिसांची खैरातीची गरज. क्या बात है, लाजवाब कार्ड की टक्कर है. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल वांगणी क्रिकेट प्रीमियर लीग. धन्यवाद. ढोल बदक. हृदयाचे ठोके वाढायला लागले, खऱ्या अर्थाने मी म्हणेल हृदयाचे ठोके अतिशय जोमाने वाढतायत. परंतु काय होणार सामन्यामध्ये, एकीकडे जर आपण पाहायला गेला तर ज्या सुजल 11 संघाने एक दमदार परफॉर्मन्स केला होता, तोच सुजल 11 संघ आता क्षेत्ररक्षणच्या बाबतीत जमीची बाजू करताना दिसून येतोय. कारण एकीकडे जर 3 विकेटचं पतन झालं, खंदे मोहरे ज्यावेळी मी पाहिलं होता सचिन तेंडुलकर टीम इंडियामध्ये असायचे. सुरेख वडगा बनी तो बनी नाही तो फिर अब्दुल गणी. सागर पारकर माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. धन्यवाद अडीजे मास्टर. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर एक चौकार एक षटकार अर्जित झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 10 धावेवरती मजाला मारले, 3 विकेटचं पतन झालंय. मी नेहमी म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर ज्यावेळी संघामध्ये खेळायचं त्यावेळी सचिन तेंडुलकर आउट झाल्याच्या नंतर बाकीच्यांचे हातपाय घालायचे, परंतु आता तसं टीम इंडियामध्ये होत नाही. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शर्मा यांच्या पारीचं पाहायला गेलं तर एक जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय टीम इंडिया एकेरी धावेवरती. खऱ्या अर्थाने मी पाहिलं सकाळपासून मी नवनाथला पाहत होतो, ऑब्झर्व करत होता कृष्णा कोणत्या टीम मधून खेळणार, परंतु आज मात्र हजेरी लागली. मैदानावरती शेवटचा सामना का होईना खेळताना दिसतोय. तेवढा ऍक्टिव्हपणा वाटला नव्हता की हा फलंदाज षटकार चौकार ठोकेल, परंतु आज मैदानावरती मला सुद्धा खोटं पाडलंय आणि खऱ्या अर्थाने षटकाराने तमाम प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले एका षटकाच्या अंती 11 वरती. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. काय घडणार, काय बिघडणार, येणारे पुढचे 24 चेंडू महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्ग वरती राजेश फराड. गोलंदाजी मार्क वरती राजेश फराड पाहतोय स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय तो मात्र नवनाथ मालीची आठवण करून दिली वाकस संघाच्या, ज्याने मात्र रणझुंजार केला होता. तो मात्र तांबोळी चषक, सरपंच चषक ज्याला म्हटला जातो त्या चषकात, परंतु असं थोडं कर्जत तालुक्याला मागे ठेवतो, कारण ज्या पद्धतीत कर्जत तालुक्याने एक खऱ्या अर्थाने आम्हाला शिडी तयार करून दिली, ती शिडी आज पर्यंत येऊन पोहोचली ती ठाणे जिल्ह्यात. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न एकेरी स्वरूपात रोखलाय नवनाथना, कारण ज्या पद्धतीत मी पाहिलं होतं, ज्या 7 वर्षांपूर्वी जर पाहायला गेलं तर कृष्णा माईक हातात धरणं म्हणजे छातीत धडधड असायचे आणि खरोखर मी म्हणेल त्या पद्धतीत मला माईक धरायला लावला तो आमचे सहकारी आहेत, सचिन राऊत असतील, दिगंबर राऊत असतील, निकेश राऊत स्वतः समवेत आहेत. मनसे चषक चालू झाला तर त्याच्यानंतर मात्र एक दमदार हजेरी कर्जत तालुक्यात सुरू झाली आणि खरोखर आजही तो प्रवास चालू आहे. मी कर्जतकर नव्हे तर रायगडकर असतील, ठाणेकर असतील, त्यांना धन्यवाद देईल. तुमच्या प्रेमामुळे आज आपण मला इथे पाहताय असो, परंतु सध्या मला बाजूला ठेवतो आणि मैदानाकडे वळतो. राजेशची गोलंदाजी सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करताना दिसून येते. विलासने 3 विकेटचं जरी पतन केलं तरी मात्र धाव संख्येचा डोंगर जो उंचावला तो कमी करता आला नाही विलासला, परंतु राजेश सध्या तरी चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी, लेंथ लाईनचा वापर, गती आणि वेगावरचं नियंत्रण मैदानात प्रस्थापित केलं जात आहे आणि त्याचाच फायदा सध्या गोलंदाज उचलतोय. परंतु आता मात्र फलंदाज दिनेशला जाणावं लागेल की 2 निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसलाय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती माल्टी हिटची आवश्यकता असेल. हीच सागर कोलंबीची चुकी झाली होती, ती मात्र ज्वेलीच्या मैदानावरती नॉन स्ट्रायकर यांच्या खेळाडूला वरती आणून चुकी केली आणि तीच चुकी शेवटपर्यंत महागात ठरले, नाही तर उंबारली संघ त्या स्पर्धेतून कधीच बाद झाला असता. दरम्यान एकेरी स्वरूपात धाव देरा दुरुस्त, दिनेशला कुठेतरी जाग आले आणि नक्कीच एकेरी स्वरूपात धाव घेतले. धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 13 वरती.
61 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही गरज होती फटक्यांची आणि तीच फटक्यांची गरज आता मात्र मैदानात घेताना दिसतोय. तो मात्र फलंदाज नवनाथ. पंचांकडे जबरदस्त अपील, परंतु पंच अपील फेटाळताना दिसून येत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 15 या आकड्यावरती आणि अजूनही या षटकातील पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक. फ्रीट वन शॉट. नक्कीच नक्कीच पंचाचा इशारा आलाय. माफी असावी, थोडं लक्ष विचलित झालं. 1 धाव घ्यायची. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. बाल बाल बचावलाय तो मात्र फलंदाज नवनाथ. एक जबरदस्त आवाज झाला होता, परंतु पंचांना माहिती आहे आवाज कशा स्वरूपात होता. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वरती. पंच फास्ट घ्या, त्वरित टीम मीटिंग नकोय मला. सूचित करण्यात येत आहे सर्व कमिटी मेंबर्स, त्यांना सूचित करण्यात येत आहे सामना संपल्यानंतर कोणी घरी जाणार नाहीये. आपण त्वरित व्यासपीठाकडे या. कमिटी मेंबर्स आपले आय कार्ड घेऊन यायचं आणि ज्या मान्यवरांना, ज्या पाहुण्यांना, ज्या प्रेक्षकांना म्हणा किंवा ज्या समालोचक असतील तसेच युट्यूब वाले असतील, आपले आयडी जमा करून जायचे आहेत. आयडी जाताना जमा करून जायचे आहेत. उद्या सकाळी पुन्हा एकदा घ्या. सांघिक कोट्यातली 2 षटकांचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके संपुष्टात आली आहेत. तिसरा षटक प्रगती पथारते. गोलंदाजी मार्क वरती मुकेश. जबरदस्त पाहायला गेलं तर चेंडूची फेकी होती. तेच गती ज्याला म्हटलं जातं ती गती वापरताना दिसलाय तो मात्र गोलंदाज मुकेश. नावात मुकेश आहे, परंतु सध्या तरी फलंदाजाला गप्प करून ठेवलाय. सुरेख पाहतोय. जबरदस्त काटेकी टक्कर. झटका दिलाय तो दिनेशच्या स्वरूपात. 4था हदरा. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल धन्यवाद डीजे मास्टर. ओ साहेब हे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पिशवीवाले साहेब फिरा तुम्ही आतून फिरा तुम्ही सगळं गोळा करून घेऊन जा. तुम्ही एकटेच आतमध्ये जा. फक्त पांढऱ्या रेषेच्या बाहेर राहा. सगळं घेऊन जा. एक राऊंड मारा तुम्ही पूर्ण. सुरेख पाहतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर चेंडू स्वीपर दिशेत ट्रॅव्हल करतोय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. चेंडू जातोय सीमारेषे जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 17 वरती. महाराष्ट्रीयन आकडा आहे 17. नक्कीच खतरा असतो, परंतु अद्याप 4 विकेटचा पतन झालाय. परंतु 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय होणार सामन्यात, कारण अटीतटीची लढत आहे. जबरदस्त माल्टी हिट द्यावे लागतील. एक प्रत्येक षटकात 2 ते 3 माल्टी हिटची आवश्यकता असेल तरच विजयाच्या समीप असेल. आज जर पाहायला गेलं तर अनुष्का 11 संघाला ती गरज आहे आणि तीच गरज नवनाथच्या मनगटात आहे, परंतु नवनाथला सूर सापडत नाहीये. आहा सुरेख चेंडू होता, परंतु त्या चेंडूला भिरकावणी देणं गरजेचं होतं. तीच भिरकावणी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. टायमिंग जुलवता आला नाही चेंडूवरती. फलीचा आणि चेंडूचा संपर्क तुटला आणि तिथेच फायदा झाला तो मात्र गोलंदाजाला. आणि गोलंदाज मुकेश चांगल्या प्रकारे रणनीती आखतोय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांवरतून गेलेला चेंडू. षटकाची समाप्ती झाली. 3 षटके संपलेत आणि नक्कीच 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली
ती मात्र 17 महाराष्ट्रीयन आकडा 17 आणि खरोखर आता मात्र नक्कीच मी म्हणेल पुढची षटके पुढचा टर्न येतोय तो कृष्णा पवार यांचा. तत्पूर्वी नक्कीच वांगणीकर आजचं समालोचन संपुष्टात येणार आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार आयोजकांचे आभार मानतो आणि मागच्या समालोचनाला शेवट करतो आणि तत्पूर्वी सूचना करतो कमिटी मेंबर्सला सामना संपल्यानंतर आपण इथे यायचं आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती उद्या प्लीज माझ्यासाठी 8 वाजता हजेरी लावा. उद्याचे सामने पुकारून जाऊ नक्कीच. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता. चला थोडस कृष्णा पवार थांबतो. यशस्वी रिव्हेंजर्स बंटी रायडर्स अनुष्का 11 साई कृपा डेव्हलपर्स SK वॉरियर्स स्टेलर 567 कारा प्रतिष्ठान दी ग्रेट अशोका MK लायन्स अनुष्का 11 स्वप्नील 11 कारा प्रतिष्ठान रवी पाटील टायगर्स यशस्वी रिव्हेंजर्स तक्ष 11 शेलर 567 या सर्व संघांना विनंती सकाळी 8 वाजता हजेरी लावायचे आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो एक खालापूरचा बुलंद आवाज कृष्णा पवारे. हाल धन्यवाद संदीप. जबरदस्त समालोचन या ठिकाणी पाहायला मिळते. तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चोरट्या धावेच्या प्रयत्नात मात्र नवनाथ हा फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता होती हार्ड हिटिंग करण्याची तो फलंदाज मात्र बाद झालाय धावचित झालाय आणि त्याच्या जागेवरती नौका फलंदाज जातोय सरफराज. सरफराज मैदानामध्ये फास्ट जायचे प्लीज गो. प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची न्यारीच कामगिरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. निश्चितच क्रिकेट वीरांनी उंच भरारी घेतली आहे पण ती उंच भरारी कितपत पूर्ण होतीये हे पाहणे गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार राजेश गोलंदाजी मार्कवर सुरेख चेंडू टाकतो. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होतीये 17. हॅलो हॅलो कृष्णा पुन्हा एकदा सूचना करतोय तमाम खेळाडूंना आयोजकांकडून वारंवार आम्हाला तसा कॉल येतोय उद्या जर तुम्ही 8 वाजता नसेल तर पहिले 15 मिनिटे लेट जरी झाला तरी तुम्हाला 5 रनांची पॅनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर वेळ जर वाढला तर अजून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विचारपूर्वक करा रात्रभर विचार करा प्रॅक्टिस करा आणि उद्या सकाळी हजेरी लावा 8 वाजता. निश्चितच संदीप मी थांबवते तुला. रात्रभर जर विचार केला तर सकाळी उठणार नाही आणि वेळेत येऊ द्या. रात्रभर नका विचार करू तर आता 1 तास विचार करा. प्रॅक्टिस करायला वेळ नाहीये किंवा हॉलेजन लावावे लागतील पण सुरेख चेंडू यावेळेस एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. त्या फलंदाजी करणाऱ्या अनुष्का 11 संघाला ओळखणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आताशबाजी होणं गरजेचं आहे. 18 धावा झाल्यात ज्या ठिकाणी 61 धावा जमवायच्या होत्या तिथे आतापर्यंत 18 धावा जमवल्यात. 43 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 43 धावा क्षमा असावी 7 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू पंचांचा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळते. येणारे 7 चेंडू आणि 42 धावा. 7 चेंडू 42 धावा या होणार का कारण 7 चेंडू 42 धावा म्हणजे 7 षटकार मारणं गरजेचं आहे. ते 7 षटकार मारणार का तर यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. विजयासाठी 6 चेंडू 42 धावा. विजयी होणार का अनुष्का 11 संघ कारण 6 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. पण मगाशीच संदीप बोराडे म्हटलं होतं की क्रिकेट सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलतो आणि खरं येते कारण क्रिकेट हा प्रत्येक चेंडूवर रंग बदलणारा खेळ आहे. प्रत्येक मुवमेंटला कलर चेंजिंग खेळ आहे आणि तोच खेळ पाहायला मिळतोय. पण 42 धावा होणं खूप कठीण आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. गोलंदाज योगेश कशी गोलंदाजी करणार आहे. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिसफिल्ड करतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. धन्यवाद विजय. धन्यवाद ढोल पथक.
पुन्हा एक सुरेख चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर श्वान पथक या ठिकाणी आलेलं आहे. पालकमंत्री प्रीमियर लीग 2017 वांगणीच्या मैदानावर सध्या तरी मात्र श्वान पथक आलेलं आहे. सुरेख चेंडू यावेळेस सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल होतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धाव संख्या होतीये 25 धावा. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. षटकार चौकारांची ज्यावेळेस आतषबाजी करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मात्र एकेरी दुहेरी धावा घेत आहेत. 28 धावा धावफलकावर आल्यात. या षटकातील अजूनही 27 धावा धावफलकावर आल्यात. तर निश्चितच मनोज देशमुख याने 2000 रुपयाचं पारितोषिक या समालोचन कक्षामध्ये देण्यात आलं. ते घेऊन जायचंय. सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी. धन्यवाद जिजाबाशर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली कैलास. सुरेख चेंडू यावेळेस जातोय सीमारेषेलगत. मात्र क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली. विजयी झालाय. तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय राजेश. मी सर्व कमिटी मेंबर्सांना विनंती करतोय, आयोजक ज्या शृंखलेचे स्टेज समोर यायचंय, सर्व आयोजकांना विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. निश्चितच मनोहर देशमुख यांनी आपले 2000 रुपये निहार देशमुख यांना भेटून घ्यायचे आहेत. या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो राजेश. 9 चेंडू 26 धावा आणि 2 षटकं 5 धावा दिल्यात. 9 चेंडूंमध्ये 26 धावा कुठून काढल्या आणि धावा देताना मात्र कंजूशी केली. त्या 12 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या. तर राजा या सामन्याचा सामनावीर ठरलाय. तर पुन्हा एकदा सर्व आयोजकांना विनंती करतोय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2017च्या सर्व आयोजकांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठासमोर यायचंय. तसेच धन्यवाद देतो जे मृत्युंजय ढोल पथक नेरळ ज्यांनी आज संपूर्ण दिवस न थांबता विनाविलंब जबरदस्त मंत्रमुग्ध केलाय. तमाम प्रेक्षकांना, त्यांना आयोजकांच्या वतीने धन्यवाद. डीजे मास्तरांना धन्यवाद आणि तमाम आयोजकांना ज्यांनी आज दिवसभर आम्हाला या ठिकाणी बसण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं गोड गोड कौतुक, अभिनंदन आणि धन्यवाद. हॅलो 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 सर्व कमिटी मेंबर्स आपण मेंबर समोर या. व्यासपीठाकडे यायचंय. सर्व कमिटी मेंबर्स आपण व्यासपीठाकडे यायचंय. हॅलो सर्व आपले कमिटी मेंबर्स त्यांनी समोर व्यासपीठासमोर यायचे. राजेश पराड मॅन ऑफ दी सामनावीर, अध्यक्ष यांच्यातर्फे आपले सर्व कमिटी मेंबर्स समोर या. समोर